शेतकऱ्यांसाठी 24 डिसेंबरच्या ठळक बातम्या. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दुकानावर रेशन आलं तर मेसेज येणार. तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला का? पुरवठा विभाग 2,92,216 कार्डावरील नंबर अपडेट. पीक विमा घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजला. आता गुन्हे दाखल होणार का? एकमेकांवर जबाबदारी ढकलत कृषी, महसूल व पीक विमा कंपनीने काढले 1.5 वर्ष. खरीप 2023 मध्ये बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाला आहे, तरीही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी बनवली का? विविध योजनेचा लाभ पीक कर्जासाठी होणार सोयीचे. तुरीच्या दरात 1,500 रुपयांची घसरण. 9,750 रुपयांवरून भाव आले 8,100 रुपये प्रति क्विंटलवर. यंदा तुरीचे उत्पन्न जास्त असल्यामुळे दरात घसरण. जळगावच्या केळीचा केंद्राच्या क्लस्टर योजनेत समावेश. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, केळी उत्पादकांना होणार मोठा फायदा. केळीचा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन क्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा. बाजारातील दर घसरण थांबवा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. एका एकरात एकदाच 50,000चा खर्च. 15 वर्षात कमविले 12 लाख. आवळा शेतीने दिली उभारी. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल. 233 गावातील मालमत्ताधारकांना मिळाली मालकीची सनद. आता जागेचे तंटे मिटणार. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे जगाचे संरक्षण करण्यात येत आहे. बाजारात इजिप्तच्या मिनी ऑरेंजचे आकर्षण. मात्र पंजाबपेक्षा नागपुरी संत्र्यांना जास्त पसंती. बाजारात आवक वाढली, दरात घसरण. कांदा रोप लागवडीस प्रारंभ. शिलसोली परिसरात चित्र चांगल्या उत्पादनाची आशा. विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळेना म्हणून शेतकरी संतप्त. उमराणे येथे 20,000 क्विंटल कांदा आवक. दर 500 रुपये कमी. निर्यात शुल्काबरोबरच ढगाळ वातावरणाचाही उत्पादकांना फटका. गेल्या महिनाभरात स्थानिक बाजारपेठेत लाल कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण होत आहे. कांदा उत्पादकांची 61,75,000 रुपयांची केली फसवणूक. निवासा तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. थंडीमुळे द्राक्षमणी तडकण्याची भीती. उत्पादनात घट होण्याची शक्यता. थंडी गायब झाली, आता ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर संकट. मराठवाड्यात 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे, त्यामुळे हरभऱ्यासह रब्बीचे इतर पीक धोक्यात आल्याचे दिसून येत आहेत. बाजार समितीत कापूस वाहनांची गर्दी. जामनेर येथे सुरू झालेल्या CCIच्या कापूस खरेदीसाठी बाजार समितीच्या आवारात कापसाने भरलेली वाहने मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. कापूस खरेदी धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. हरभऱ्यावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची भीती. बदलत्या हवामानाचा परिणाम हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी करून घ्याव्या. स्मार्टच्या अनुदानाला GSTमुळे कात्री. मशिनरी खरेदीत शेतकरी कंपन्यांना भुर्दंड. 60 ऐवजी 42%च लाभ. बाबासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व कृषी परिवर्तन योजनेचा शेतकऱ्यांना मुळीच फायदा नाही. अर्धे अनुदान तर GSTतच जात आहे. कृषी संशोधन बांधावर पोहोचविण्याचे आवाहन. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची खत. कृषी निगडीत नवीन संशोधन आता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर येणार आहे. तुरीचा यंदाही शेतकऱ्यांना आधार. उत्पादन वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता. तुरीची लागवड यंदा 14% वाढली आहे. त्यामुळे अवकेचा दबाव येण्याआधीच तुरीचे दर 2,500 रुपयाने कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्ततेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेदाणा बाजारात येण्याचा मुहूर्त लांबणीवर. निर्मिती प्रक्रिया तब्बल 1 महिन्याने उशिरा होण्याची शक्यता. सांगली सोलापुरात 7,000 निर्मिती शेड. कृषी समृद्धी केंद्राचा शासनाला विसर.
निधीची तरतूद करण्यात आली नसल्याची माहिती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 18 कृषी समृद्धी केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. कृषीची धुरा पुन्हा नाशिककडे, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा संधी. शेतकरी मित्रांनो, अशा दररोज नवनवीन व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.